ऐकू काय गे भावाने सकाळी सकाळी घर डोक्यावर घ्यायचं ठरवले काय? अहो आई ते चुकून पडला डबा माझ्याकडून. चुकून? अगं तुझ्याकडून सगळं चुकून होतं. एक काम नीट होत नाही. सकाळी लवकर उठायचं नाही, हा वेळेत काय करायचं नाही आणि वरनं नाटक ही सुरू तुझी. एक काम धड होत नाही हिच्यानं. अगं लोकांच्या सुना जाऊन बघ, सासूला जागेवरून उठू देत नाहीत. आणि तू, मी काय गेल्या जन्मी पाप केलं होतं काय माहिती. ही तुझ्यासारखी सून मला मिळाली, दलभद्री कुठली. अहो आई खरंच चुकून पडलं. आणि खूप दिवस झाले माझी पाठ जरा जास्तच दुखते आता. पाठ दुखती? आमची पाठ दुखत नव्हती का ग? हा का माझे गुडघे दुखत नव्हते? आम्ही पण संसार केलाच ना. तुझ्यासारखा असं रडत बसलो नाही मुळू मुळू. आई मी रडत नाहीये. मग काम नीट करायचं गपचूप. सकाळी लवकर उठायचं आणि 8 पर्यंत सगळं झालं पाहिजे. माझा मुलगा कामावर जातो, मला कटकट नकोय. तो जायच्या अगोदर सगळं झालं पाहिजे. काय कर लवकर. हा काय ग, काय झालं? अशी का चालते? काय होणार आहे तिला? रात्री 2 वाजता मी उठले होते तर महाराणी मोबाईल चिमकवत बसल्या होत्या. आता रात्रभर जागल्यावर थकणारच ना. मशनरीला सुद्धा आराम लागतोय. हे तर शरीर आहे, आराम नको तिला? बरं आहे, मी सांगतो तिला मोबाईल कमी वापरायला. हा? तसं काही नाही खरं तर. अगं दूध तू चाललंय ना, बघ बघ ते पटकन. काय शोधतेस ग? अहो ते माझे रिपोर्ट शोधते मी, सापडत नाही मला. तुम्ही बघितले का कुठं? मला काय माहित. आता तू ठेवणार मला विचारणार का? अहो आई खूप दिवस झाले. डॉक्टरांनी सांगितलं होतं की उपचार सुरू करा म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या ह्या आजाराबद्दल काय सागरला जर सांगितलंस ना तर माझे इतकी वाईट नाही कोणी सुद्धा. अहो आई मला त्रास होतोय. मला धड उभं सुद्धा राहता येत नाही. माझं मलाच माहिती मी कशी काम करते ते. ऐका ना, असं नका ना करू. मला करू द्या ना उपचार, नाहीतर उशीर होईल डॉक्टर बोलले. उपचाराला पैसे लागतात माहितीये ना.
का तुझा बाप डॉक्टर आहे ग? हा, तुझ्यासारख्या दलभद्रीवरती माझ्या मुलाला मी पैसे खर्च करू देणार नाही, सांगून ठेवते. हो आई, मी काय मुद्दामून आजारी पडले का? गप बस तू, जास्त बोलू नको. घरातली कामं कोण तुझा बाप करणार का ग? हा, नुसत्या गप्पा मारायला पाहिजेत, उलट उत्तर देते काय मला? काम करायच्या नावाने बॉम्ब. चल निघ लवकर. ऐक, अगं काय झालं? अहो ताई, थोडा त्रास. तुझा त्रास आम्हाला काहीच नवीन नाहीये आणि तू किती नाटकं करते ना हे सुद्धा आम्हाला चांगलंच माहितीये. एवढं झालं का तेवढी भांडी घासून घे, मग कर आराम. अहो ताई, भांडी घासून झाल्यावर परत जेवण पण बनावं लागेल, मग आरामच करता येत नाही मला. आजच्या दिवस तुम्ही भांडी घासता का? वा वहिनी वा, असं बोलताना तुला लाज कशी नाही वाटली ग? म्हणजे जर मलाच काम करायचं होतं तर तुला ह्या घरात आणलंच कशाला असतं ग? म्हणजे मी मोलकरींसारखं काम करायचं आणि तू आराम करायचा. चांगलीच ट्रेनिंग घेतलीये तू. कुठे क्लासेस लावले होते का नाटक कसं करायचं ते? अहो ताई, असं काय बोलताय? माझं खरंच दुखतंय अहो. ते मला काहीच माहिती नाही. गुपचूप सगळी कामं कर. जर तुला वेळ मिळाला ना तर करत बस आराम. हाय, बोल. बाळासागर, तू घरी कधी येणारस रे? का ग? अरे, सारखी सारखी एकच गोष्ट कुठवर सांगावी तुला बघ. काय झालंय काय? नीट सांग मला. अरे बाबा, तू गेल्यापासून हे तुझी बायको झोपली, अजूनच उठली नाही बघ. थोडंच काम केलं तिनं, आणि तशी जी झोपली ती अजूनच उठली नाही. काय करावं सांग? मी आणि प्रिया काम करून करून वैताग आला बघ. आई, मग तिला जाऊन उठवायचं ना आतमध्ये. एवढी हिंमत माझी नाही रे बाबा. अरे, वाघासमोर कुठं शेळी जात असते वय तेव्हा.
अरे झोपलेले असल्यावर तिला हात जरी साधा लावला ना तर वासकी ना गाव येते बघ माझ्या. झोपीतनं उठलं की फोन आणि फोन झाला की झोप, एवढंच येतंय बघ तिला. काय करायचं ते बघ बाबा तूच आता. वैताग आलाय मला तर. आई पाणी दे ग. धर पाणी. पण तुझ्या बायकोनी काय केलं बघ बाबा आज. का काय केलं तिनं? दादा, आज तर तिने हद्दच पार केली. कुंभकर्ण पण एवढा झोपला नसेल, एवढ्या वेळची झोपलेली आहे ती. अरे मी सांगितलेलं काम तर अजिबात ऐकत नाही बघ. झोप झाली की फोन आणि फोन झाला की झोप, एवढंच काम असतंय तिला. मला तर वैताग आला बघ तिचा. बघ आता तूच काय करायचं ते. खरंच असं केलंय तिनं? अरे माझी शपथ, मी जर खोटं बोलली ना तर मरून जाईन मी. आगाय काही पण काय बोलते हा? आणि मारायचं असेल ना तर ती मरल, कारण तिनं चूक केली. हे उठ उठ. काय झालं? काय झालं हे तू मला सांग, काय झालं? आता मी काय केलं? आई खोटं बोलते का मग? अहो दिवसभर मी नुसती कामच तर करत होते. मग बेडवर कोण पडलेलं होतं दिवसभर? हा? कारण कारण काय? कारण माझी पाठ. बस झालं यार, तुझे तेच कारण रोज पाठ झालेत मला. नवीन काही नाहीच आहे तुझ्याकडं. हो एकदा तरी माझं ऐकून घ्या. अगं- फक्त एकदा. अगं काय ऐकून घ्यायचं तुझं, आणि काय वेगळं सांगणार आहेस असं? रोज घरी आलं ना तुझ्याबद्दल आई तक्रार करत असते. दिवसभर ऑफिस मध्ये काम करतो मी, संध्याकाळी घरी येतो. घरी आले की तुझ्या बायकोने हे केलं, तुझ्या बायकोने ते केलं, तुझी बायको अशी वागली, तुझी बायको तशी वागली. हो मग तुम्हीच विचार करा ना, मी का खोटं बोलन? म्हणजे माझी आई खोटं बोलते का मग? हा? हे बघ, मी अजूनही सांगतोय, सुधर, नाहीतर काय? नाहीतर तुला माझा राग माहित नाही अजून. हा? चांगला नवरा बनून राहतोय ना तर तूही चांगली बायको बन, कळलं का? रोजची कटकट. बाकींच्या नवऱ्यासारखा रोज दारू पिऊन येऊन तुला मारल ना तेव्हा सुधरशील असं वाटतंय. तेच केलं पाहिजे मी. अरे एक दिवस तरी डोक्याला शांतता असू द्या. माणूस ऑफिसवरून थकून येतो, त्याला पाणी द्यायचं, चहा, झोपलेली सरळ सरळ. हे बघ, शेवटचं सांगतो तुला, सुधर, नाहीतर जे होईल ना त्याला तोंड द्यायला तयार राहा. काय झालं आता? बोट कापलं. तुझ्यामुळं ना घरात आपचकून घडतात. रोज रोज तीच कामं करती तरी सुद्धा बोट कापून घेतीस. आई मला डॉक्टरांकडे जायचंय, प्लीज मला जाऊ द्या ना. हो तुला काय घरात पैशात झाड लावलेलं दिसतं का ग? एकदा सांगितल्यावर कळत नाही? परत डॉक्टरांचं नाव घ्यायचं नाही, नाहीतर हातपाय मोडून कायमचे दवाखान्यात बसवीन तुला. अहो आई, पण डॉक्टरांनी सांगितलं. परत तेच? तुझा मेंदू काय गुडघे बिडघे आहे का ग? कळत नाही तुला सांगितलेलं एकदा? का मी मूर्ख दिसतो तुला? परत डॉक्टरांचं नाव घ्यायचं नाही अजिबात, समजलं?
अहो हा मला जरा 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. आता? अगं मला आधीच ऑफिसला उशीर होतोय. महत्वाचं आहे हो थोडं. बरं बोल, काय बोलायचं ते पटकन बोल. अहो मी तुम्हाला खूप दिवसापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करते की माझी तब्येत सागर, अरे तुझा डब्बा विसरून चालला होतास तू. बरं झालं दिलं साई तू. हा हे, संध्याकाळी बोलू आता निवांत. हा ऑफिसला जातो मी. तुम्ही आधीसारखे का नाही राहिलं? एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अहो बायको म्हणून तुम्ही मला या घरात आणलं होतं. बायको सारखी वागणूक अजिबात मला मिळत नाही. अहो दारावर येणाऱ्या भिकाऱ्यांचं सुद्धा आपण ऐकून घेतो. माझं तेवढं सुद्धा कोणीच ऐकत नाही. मी खरंच आजारी हो. लवकर उपचार जर झाला नाही तर डॉक्टर बोलले खूप त्रास होईल. आताही मला खरंच खूप त्रास होतो, तरी मी सहन करते. सहन करत करत मी सगळी कामं पण करते. तरी मला प्रेमाने 2 शब्द सुद्धा माझ्याशी कोणी बोलत नाही. त्यात तुम्ही सुद्धा माझं ऐकून घेत नाही. एकदा तरी माझं ऐकून घ्या हो. एकदा तरी माझं ऐका. आपण ज्या मोबाईल नंबरवर संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे. आई, ती अजून सुद्धा का सहन करते ग? माझ्यासोबत जर असं झालं असतं ना तर मी 1 दिवस सुद्धा सहन नसतं केलं. जाईल ग जाईल, थोडे दिवस थांब जरा. कसली जाते ती, निर्लज्ज आहे ती. तिच्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर कधीच निघून गेली असती बघ. आई, मला काय वाटतं माहितीये का, दादाचं अजून सुद्धा प्रेम आहे तिच्यावर. प्रेम? अगं पुरुषांचे रोज कान भरत राहिलं ना, तो स्वतःच्या सावलीवर सुद्धा विश्वास ठेवत नाही बघ. किती भोळा आहे माझा दादा. आणि वहिनी सुद्धा. ती तर आहेच. पण आई, जर ती नाही गेली तर? कशी जात नाही तेच बघते मी. अगं वादळ जेव्हा येतं ना, ते झाड मुळासहित उपटून घेऊन जात असतं बरोबर. आणि माझं वादळ येणं अजून बाकी आहे ग. नाही तिला रडत रडत घराच्या बाहेर काढलं ना, तर नावाची शारदा म्हणून नाव नाही सांगणार तुला. आई, तुला कोणाची नजर ना लागो. वाढ पटकन. अगं झालं हिचं सुरू वाटतं. सुखाने जेवण सुद्धा करू देणार नाही ही पोरगी. अहो आई ते चुकून पडलं. हिला वाटतं आपण काही बोलत नाही ना तर ही काही पण करू शकते. थांब, येऊ दे दादाला, सगळं सांगते बघ त्याला आता. अहो ते खरंच चुकून झालं माझ्याकडून. तुझ्याकडून सगळंच चुकून होतं ग. माझ्या मुलासोबत तुझं लग्न सुद्धा चुकूनच झालंय, म्हणून तो राग काढतेस ना आमच्यावर. अहो नाही आई, मी खरंच सांगते, माझं कंबर दुखते.
म्हणून झालंय. आई ही सारखं कंबर दुखते म्हणत असते. एक दिवस काय करू माहिती का आपण, हिची कंबरच मोडू, म्हणजे ही म्हणणारच नाही की कंबर दुखते. तसंच करावं लागणार आहे. अहो आई, मी खरंच सांगते, माझी मेडिकलची फाईल पाहिली की तुम्ही, त्यात सगळे रिपोर्ट आहे. तुझी फाईल ना मी जाळून टाकली. जा पाठीमागच्या दरवाजापाशी राख पडलीये, ती घेऊन जा दवाखान्यात आणि डॉक्टरांना सांग, दाखव ती राख. तू आमच्या आयुष्याची राख केली ना, म्हणून तुझ्या फाईलची पण राख केली आम्ही. हे जाऊ दे, चल वाढ इथं बस. तुझं झालं सुरू मुळू रडायचं, रोजच आहे ते. घे वाढ. सागर अगं आई बसू तर दे मला. तू बस, पण तुझ्या बायकोने काय केलंय ना ती तरी ऐकून घे. दादा, तुझ्या बायकोने आज भाजी सांडली होती. आमच्यावर आज उपाशी राहायची वेळ आली होती. त्यांना हे रोजचं झालंय. सविता, हे सविता बाहेर ये. तुम्ही कधी आलात तुम्ही? पाणी नको तुम्हाला, कच्चा ठेव. काय करू नको. हे मी काय ऐकतो इथं? हा अहो ते चुकून झालं माझ्याकडून. अरे रोज रोज चुकून कसं होतं तुझ्याकडून? हा अहो ते माझी तब्येत जरा. पुन्हा तेच. अहो मी काय खोटं बोलते का? मग माझी आई खोटं बोलते का? हा माझी आई खोटं बोलते का? अगं एक दिवस जात नाही ना तुझी तक्रार येत नाही माझ्याकडं. रोज ऑफिस मधून आले की तुझी तक्रार आहे. हे कधीपर्यंत चालणार आहे असं? तू शांत बसली ना त्यातच कळतंय याचा अर्थ चूक तुझीच आहे. बोलत बसणं काय अर्थ नाही. रोजचं झालंय तुझं. हॅलो बाळा, हा आई बोल ना. का ग काय झालं? काही नाही झालं, सहजच केला फोन. अगं माझी पोरी येतो, तुझा आवाजच सांगतोय तू वरती. नाही काही असं काही नाही. अगं सांग ना बाळा, काय झालं? कोणीतरी बोललंय का? नाही आई. अगं आई आहे मी तुझी, मला माहिती खोटं बोलते तू. काहीतरी झाले. एक लक्षात ठेव, तुझं माहेर अजून जिवंत आहे. सागर, अरे बाबा काय तुझी ती बायको रे. आज तर हद्दच पार करून टाकली बघ तिनं. आता काय केलंय तिनं? काय केलं? अरे मी दुपारी बेशुद्ध पडली होती. तुझी बायको मूर्ख, साधं पाणी सुद्धा मला दिलं नाही. अरे हो दादा, आई खरं बोलतीये. तुझी बायको खोलीमध्ये बसलेली होती, मोबाईल बघत होती आणि लोळत सुद्धा होती. मी किती आवाज द्यायचा ट्राय केलं तिला माहितीये का, पण ती खोलीतून बाहेर सुद्धा आली नाही. एवढा सुद्धा वेळ नव्हता तिला. कुठे ती? बसल्या असतील खोलीत महाराणी आराम करत. हे उठ, लय झालं आता तुझं. हो काय झालं?
काय झालं? एक शब्द बोलू नकोस तू माझ्यासोबत आता. अहो पण माझं ऐकून तर घ्या तुम्ही. काय ऐकून घ्यायचंय? आणि किती दिवस सहन करायच्या ह्या सगळ्या गोष्टी? अहो माझी तब्येत ठीक नाहीये. खोटं खोटं बोलतेय तू. अहो मी नाही खोटं बोलत. कुठे आहे तुझा आजार? दाखव मला. हा, याच्या आधी कधी चेक केला नाहीस? रिपोर्ट दाखव मला. चल रिपोर्ट दाखव. माझ्याकडे नाहीये रिपोर्ट. तुझ्याकडे नाहीयेत कारण तुझा आजारच अस्तित्वात नाहीये. अहो देवाची शपथ खरंच दुखतंय माझं. देवाची शपथ घेऊन देव काय मरत नसतो, कळलं का? खूप सहन केलंय तुझं. आता सकाळी या घरातून निघून जायचा, नाहीतर नाईलाजाने मला तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढावं लागेल. सकाळी निघायची तयारी कर. तुला रात्री काय बोललो होतो मी? हा, लक्षात आहे ना? लक्षात. मग तू अजून इथं काय करते? मला अजूनही वाटतं की तुम्ही एकदा तरी माझं ऐकून घ्याल. मला काय ऐकायचं नाही आणि काहीच सहन करायचं नाही. आता तू निघ. अहो असं काय करता येईल? 2 मिनिटं तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. विश्वास? तू गमावलायस? हा, आणि तो शब्द तुझ्या तोंडात शोभत सुद्धा नाही. स्वतः झोपा काढून माझ्या आईला काम करायला लावते का तू? अहो मी का खोटं बोलू काही? मग माझी आई खोटं बोलते का? माझी आई सुद्धा माझ्यासोबत खोटं बोलत नाही कधी. अहो मी या घरात आल्यापासून कधी तुम्हाला कोणाला उलट उत्तर तरी दिलंय का? तुम्ही पाहिजे मी ते सगळं काम करते. मी कधी आजपर्यंत बोलले का मला हे पाहिजे मला ते पाहिजे? मी आहे ते सगळं सहन केलं, सगळ्या गोष्टी करते मी. मग माझ्याच बाबतीत का होत असं? म्हणजे तुला काय म्हणायचं? हे जे सगळं सांगितलंय माझ्या आईने खोटं सांगितलंय मला? ते नाही मला माहिती, पण मी नाही खोटं बोलत. ए, तुझं ना बस झालं. तू चल बरं. अहो चल. अहो असं काय करताय? चल. अहो ऐका ना. चल हो बाहेर. बॅग घेऊन हो बाहेर. चल निघ माझ्या घरातून. अहो मी तुमच्या पाया पडते हो. चुकलं तर मला खरंच माफ ते करा. नाटक करू नको. उठ बाय, बॅग उचल आणि बाहेर चल. ओ माई, चुकीने असताना का मला शिक्षा देताय हो तुम्ही? बघ, माझा हात उचलण्याच्या आधी घरातून बाहेर हो. ऐका ना, एकदा तरी माझ्याकडे बघून सांगा ना, मी खरंच खोटं बोलत असेल का हो? मला काय बघायचं नाही आणि काय ऐकायचं नाही. तू निघ बाहेर. चल. ऐका ना. ही बॅग घे. चल हो बाहेर. चल लवकर. ऐका ना. चल निघ. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. माझ्या खूप अपेक्षा होत्या रे तुझ्या बायकोकडून, पण नाही पूर्ण झाल्या त्या. जाऊ दे. दादा वहिनी खूप चुकीचं वागली बरं आईसोबत. बरं झालं हाकलून दिलं तिला.
अगं सविता, तू एकटीच जावय बापू? आई अगं काय झालं? काय झालं? अगं त्यांनी मला घरातून काढलं. काय? त्यांना वाटतं मी काम चोरी. आई नको रडू बा, नको रडू. वरतून देव बघत असतो. नको रडू. मला माहिती ना, माझी पोरगी कधी चुकीचं वागणार नाही. तू अजिबात काळजी करू नको, सगळं ठीक होईल. मला तू सगळं खरं खरं सांग, काय झालं? काय गे भावाने, सकाळी सकाळी घर डोक्यावर घ्यायचं ठरवले काय? रात्री 2 वाजता मी उठले होते तर महाराणी मोबाईल चिपकवत बसल्या होत्या. होय, मला त्रास होतोय. मला धडोगं सुद्धा राहता येत नाही. मला करू द्या ना उपचार. उपचाराला पैसे लागतात, माहितीये ना? का तुझा बाप डॉक्टर आहे ग? हा, तुझ्यासारख्या दलबद्रीवरती माझ्या मुलाला मी पैसे खर्च करू देणार नाही. ते मला काहीच माहिती नाही. गुपचूप सगळी कामं कर. जर तुला वेळ मिळाला ना तर करत बस आराम. हो, एकदा तरी माझं ऐकून घ्या. अगं- फक्त एकदा. अगं काय ऐकून घ्यायचं तुझं? घरी आलं की तुझ्या बायकोने हे केलं, तुझ्या बायकोने ते केलं, तुझी बायको अशी वागली, तुझी बायको तशी वागली. हो, मग तुम्हीच विचार करा ना, मी का खोटं बोलन? म्हणजे माझी आई खोटं बोलते का मग? बाकींच्या नवऱ्यासारखा रोज दारू पिऊन येऊन तुला मारल ना, तेव्हा सुधरशील असं वाटतंय. अगं अगं अगं, झालं हिचं सुरू वाटतं. तू शांत बसली ना, याचा अर्थ चूक तुझीच आहे. कुठे आहे तुझा आजार? दाखव मला, रिपोर्ट दाखव मला. चल रिपोर्ट दाखव. माझ्याकडे नाहीये रिपोर्ट. तुझ्याकडे नाहीयेत कारण तुझा आजाराचा अस्तित्वात नाहीये. अहो देवा शपथ, खरंच दुखतंय माझं. अगं देवाची शपथ घेऊन देव काय मरत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं? हे जे सगळं सांगितलंय माझ्याने खोटं सांगितलंय मला? बॅग घेऊन तू बाहेर चल, निघ माझ्या घरातून. मला हे सगळं तर आधी का नाही सांगितलं ग बाळा? आई, मला वाटलं सगळं ठीक होईल का? अगं, मुलींचं हेच तर चुकतं ना, सगळं सहन करत राहतात ग. आज जर तुझा बाप असता ना तर त्यांना जाब विचारलं असतं या सगळ्या गोष्टींचा. जे झालं ते चुकीचं झालंय. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तुझ्या नवऱ्याने तरी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता ग. त्यांनी तुझं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. अरे यार, फाईल मध्येच राहिली. आई, तुझा प्लॅन एकदम भारी होता. हो ग, म्हटलं होतं ना मी तुला की एक ना एक दिवस तिला मी नक्कीच बाहेर काढीन म्हणून. काढली की नाही? दादा पण पूर्ण विश्वास ठेवता तुझ्या शब्दांवर. हो ग, मुलगा कोणाचा आहे? हा, माझंच ऐकणार ना? पण ती खरंच आजारी होती ना? हो ग, मग? खरंच होती ती आजारी. मग? डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट सांगितली होती. तिला स्लीप डिस्क झाली होती ग, म्हणून तर मी रिपोर्टला बोलले ना तिथे. तिनं सांगून सांगून वैतागली होती मला. मी पण काही लक्षच दिलं नाही त्याच्यावर. तरी तू तिला कामाला लावायचीस ना? हो, मग कोण करणार होतं? आणि मला तिला घरातून बाहेर काढायचं होतं माहिती. दादाला पण बरोबर पटवलं हा तू. हो ग, थोडस विष टाकलं त्याच्या कानामध्ये, बाकी काय त्याचं त्यानेच काम केलं. मला जास्त काय सांगायची गरज नाही पडली. ती भोळा आहे ना माझा दादा. हो ग, भोळा आहे म्हणून तर फायदा घेतला ग बिचारा. आईच्या आणि बायकोच्या युद्धामध्ये अडकला, पण शेवटी बायकोपेक्षा आई सरस ठरते हे त्यानेच दाखवून दिलं. पण आई, एक गोष्ट बोलू का तुला? बोल की. दादा सारखा मुलगा प्रत्येक आईला भेटो, पण तुझ्यासारखी आई
तुझ्यासारखी आई कुठल्याच मुलांना नको भेटायला. आणि अगं तुझ्यासारखी बहीण सुद्धा कुठल्याच भावाला न मिळो. 2 मिनिटं तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. अहो देवा शपथ खरंच दुखतंय माझं. मी नाही खोटं बोलत. बस. सागर तू तू कधी आलास? खूप उशीर आलो गाई. थोडं लवकर यायला पाहिजे होत. दादा आम्ही फक्त हे एक शब्द बोलू नकोस मध्ये, नाही तर कानाखाली जाळ काढीन तुझ्या. बाळा माझा आहे. एक शब्दही बोलू नकोस. एक शब्दही बोलायचा अधिकार नाही तुम्हाला. अरे बाळा ऐकून तर घे. बाळा म्हणू नकोस मला. लाज वाटते मला आज तुझा मुलगा म्हणून घ्यायची. अरे पण मी तुझ्या भल्यासाठीच केलं नाही सगळं. माझ्या भल्यासाठी? ज्या मुलीने स्वतःचा जीव तोडला, या घराला आपलंसं केलं, दिवस रात्र काबाड कष्ट केले या घरासाठी, तुमच्यासाठी, तिला आजारी असताना राबवलंच आहे तू, ते माझ्या भल्यासाठी. अगं हे बोलताना लाज कशी वाटली नाही तुला? दादा ऐकून तर घे. ए तू पण तिला सहभागी होतीस ना? अगं तुझ्यासारखी बहीण ना दुश्मनाला पण न मिळो. तुम्ही दोघींनी मिळून एका निरपराध मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले. अरे तिच्या नजरेत माझी किंमत कमी केली. काय विचार करत असेल माझ्याबद्दल? अगं ज्या वेळेला तिला माझी गरज होती खरी, त्यावेळेला तिला मी या घरातून बाहेर काढलं. खरं तर त्यावेळी तिला तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं, मी समजून घ्यायला पाहिजे होतं. या हाताने तिला घराबाहेर काढलं ग. या हाताने तिला घराबाहेर काढलं. या हाताने तिला खबरदारा तुम्ही दोघी माझ्या जवळ आलात तर तुमचा गळा दाबायला सुद्धा मागा पुढे बघणार नाही मी. अगं तुमच्यासारखीच बाई आहे ना ती. थोडा विचार नाही करता आला तुम्हाला? बाईच्या नावाला ना कलंक आहे तुम्ही, कलंक. स्वतःच्याच मुलाच्या आयुष्यात विष घालवलंस ना तू. नागिन आहेस का? काय मिळालं तुला हे सगळं करून? तुमच्या दोघीचं ना तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही माझी. इतक्या खालच्या पातळीला गेलात. अगाय तिला अपशकुनी बोलायचीस ना तू. खरी अपशकुनी तू आहेस. तू नागिन आहेस, नागिन. स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात, संसारात विष घालवलंस. इथून पुढे ना तुम्ही दोघींनी माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. तोंड दाखवू नका मला अजिबात. हो माझी तब्येत ठीक नाहीये. खोट बोलतेय तू. अहो मी नाही खोटं बोलत. कुठे आहे तुझा आजार? दाखव मला. हा याच्या आधी कधी चेक केला नाहीस? रिपोर्ट दाखव मला.
काय केलंय मी? सविता, सविता मला माफ कर ग बाई. सविता, माझ्या हातून खूप मोठं पाप झालंय. तू सगळं खरं सांगत होतीस. मी विश्वास नाही ठेवू शकलो तुझ्यावर. सविता, मला माफ. आई, आज तू एका सुनेला नाही तर स्वतःच्या मुलाला हरवलंस. आजपासून तू माझी आई नाहीस आणि मी तुझा मुलगा नाही. सागर, एक शब्द बोल नकोस माझ्यासोबत. सागर, आजपासून तुझं आणि माझं नातं संपलं. मला माफ कर रे. एवढी बार चूक झाली माझ्याकडून. अगं, जिची माफी मागायला पाहिजे ना ती तिकडे रडत बसली असेल, एकटी पडली असेल. पण मला माहिती ती माझी वाट बघत असणार, कारण ती तुमच्या दोघींसारखी कपटी नाहीये. कळलं का? अगं, तिच्या नखाची पण सर येणार नाही तुमच्या दोघींना. आजपासून तुझं माझं नातं संपलं. अजिबात मला मुलगा म्हणून हाक मारायची नाही तू. तुम्ही कशाला आलात इथं? सविताला घेऊन जाईल. ती काही वस्तू आहे का? मनाला वाटलं की बाहेर काढलं, मनाला वाटलं की तिला न्यायला आलात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या मुलीचा काय गुन्हा होता? गरीब घरात जन्मली हा, का तुमच्यावर जीवापाड प्रेम केला हा? तुम्हाला जर माझ्या मुलीची किंमत कळाली असती ना तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. आई, मला आई म्हणायचा अधिकार नाही तुम्हाला. अहो, लग्नाच्या दिवशी तिचा हात तुमच्या हातात देताना मी निश्चिंत होते. मला वाटलं माझ्या मुलीचं कल्याण झालं, सुखी झाली ती. पण आज कळालं लग्न झाल्यावर कोणतीच मुलगी सुखी नसते. अहो, एक बायको जगात कोणताही त्रास सहन करू शकते, पण तिच्या नवऱ्याचा जर तिच्यावर विश्वास नसेल ना तर तिची जगण्याची इच्छाच पुरत नाही. अहो, तुम्ही तिच्यावर विश्वासच ठेवला नाही म्हणून तर ती इथं आली ना. आणि हो, तुमच्यामध्ये हिंमत कुठून आली हो माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढण्याची? आता पोलीस चौकीत गेले ना तो तुमच्या सकट तुमच्या त्या खोटारड्या आईला आणि तुमच्या त्या बहिणीला पोलीस ठाण्यात टाकते. माझ्या मुलीनं सहन केलं ना म्हणून तुमचे अत्याचार वाढत गेले तिच्यावर. अहो, तिच्या जागी जर दुसरी कोणी असती ना तर कधी तुमच्या घराला लाथ मारून निघून गेली असती. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आई, अहो, चूक तर नकळत हातून होते ती चूक असते. तुम्ही तर गुन्हा केलाय, गुन्हा. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले तुम्ही. सविता, सविता, एकदा बघ माझ्याकडे. सविता, मला माफ कर. सविता, मला खरंच माफ कर. हो तर मला शिक्षा दे, 2 थोपाडीत मार, पण माझ्याशी बोल सविता, माझ्याशी बोल. अगं, तू वेदनेने तडपडत होतीस. तुझा एक शब्दही ऐकून घेतला नाही. तुलाच खोटारडी म्हणालो, वाटेल ते आरोप केले. तुला वाटत होतं की
मी तुझं ऐकून घेऊ. लग्न करताना जी 7 वचनं दिली ना, ते सगळ्यांचा अपमान केलाय मी, सगळ्यांचा अपमान केलाय. मी नवरा म्हणून हारलो आणि माणूस म्हणूनही हारलो सविता. एक प्रश्न विचारू? विचार. जर तुम्हाला खरं काय खोटं काय हे समजलंच नसतं तर आयुष्यभर मी दोषीच ठरले असते ना. वाटलंच होतं मला. मी असं म्हणत नाही हो की तुम्ही तुमच्या आईचं ऐकू नका, त्यांचा विरोध करा, असंही मी कधी म्हटलं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझं एकदा तरी ऐकून घ्यावं. सविता, सविता, मला एक संधी दे. मी तुला वचन देतो, ही वेळ ना मी परत कधीच येऊ देणार नाही. आयुष्य तुमचे शेवटच्या क्षणापर्यंत जर सोबत राहायचं असेल ना, तर एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. एकमेकांच्या सोबत राहायचं तो निर्णय तुमचा आहे. पण मला एकच वाटतं की जे काही झालं ना ते परत व्हायला नको. मी तुमच्या सोबत येईल, खरंच? पण एका अटीवर. मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. यापुढे तुम्ही कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवणार आधी ना, माझं एकदा तरी ऐकाल. मी वचन देतो तुला. आई, आपण खूप मोठी चूक केली ग. मला वाटलं होतं जेव्हा बहिणी जाईल या घरातून तेव्हा सगळं ठीक होईल, पण सगळं घरच रिकामं झालं ग. आज दादा पहिल्यांदा माझ्याकडे एवढा तिरस्काराने बघत होता. आणि त्याचं कारण फक्त मी आहे. आई, बहिणी खरंच एवढी वाईट नव्हती ना ग. वाईट? अगं ती तर घरची लक्ष्मी होती. मग आपण असं का केलं आई? माझा अहंकार आणि स्वार्थ. माझाही होताच की. ती जेव्हा माझ्यासाठी सकाळी चहा बनवून आणायची ना, तेव्हा खरं तर मला आनंद व्हायला पाहिजे होता, पण मला उलट तिचा रागच यायचा. का? मला असं वाटायचं की घरात फक्त माझाच अधिकार असला पाहिजे. कोणीही येऊन माझी जागा घेईल हे मला मंजूर नव्हतं. मला नेहमी वाटायचं की सुनीने घरातली मोलकरीण भरून राहावं. जेव्हा सागर तिच्यावरती जीव वाळून टाकायला लागला तेव्हा मला असं वाटलं की माझी जागा धोक्यात आहे. तेव्हाच मी ठरवलं की सविताला सागरच्या मनातून उतरवायची आणि माझी जागा आहे तशी ठेवायची. झालं माझ्या मनासारखं सगळं, पण मी माझ्या मुलाच्या मनात न उतरले ग कायमची. नाही, हे लग्नानंतर सगळं स्वाभाविक असतं ना. हो, ते मला आता समजतंय, तेव्हा कळत नव्हतं ग. आता वेळ निघून गेली. ती सारखी रडायची ग. तिला खूप त्रास व्हायचा, मला सांगत होती, पण मी तिला सतत काम करायला लावायचे निर्लज्जासारखी. जरा सुद्धा तिच्यावर दया केली नाही मी. आपण तिची माफी मागूयात का? ती मला माफ करेल का ग? मला नाही माहित, पण आपण प्रयत्न तरी करू.
आई दादा आला वाटतं. सागर, नाही, आज फक्त मी बोलणार. आजपासून या घरात सविताचा कोणी अपमान करणार नाही. दादा मी आत्ताच सांगितलं ना, फक्त मी बोलणार. तोंडातून एक शब्द काढायचा नाही. अरे जिच्या पाठीचा मनका दुखत होता तिच्याकडून काम करून घेतलं. माझ्या मनात माझ्या बायकोविषयी धूळपेक केली तुम्ही, तिचे रिपोर्ट लपवले. माफ कर मला. आई तुला माफी मागायची ना, तर सविताची माग, माझी नाही. माफ कर मला पोरी. तुला माफ करायचं का नाही हा पूर्णपणे तिचा अधिकार आहे. सविता, आजपासून तुझी प्रत्येक वेदना माझी, तुझी औषधं, तुझे उपचार, सगळी जबाबदारी माझी. मला फक्त तुमचा विश्वास हवाय. आणि तो आयुष्यभर तुझाच राहील. बघितलंयस का तू? त्या बोलत होत्या ना आता. हो, मी म्हणलं ना बघून टाका. आता मी बघितलं एक चांगलं स्थळ. चांगलं बघा, नाही तर शिंगेवाला बघ चालू. चांगलंच बघू. हो हो, हे घ्या राजू, मी अजून घेऊन येते. अगं राहू दे, ये बाळा इथं बस, ये. बसा तुम्ही वहिनी, मी घेऊन येते. बरं. छान झाले, तुम्ही पण खा ना. हो हो, खाते बा. कसे झाले? अगो सविता, हे भजे आहेत का हॉटेलचं स्पेशल मेनू? आई तुझं तर काय पण हा. मामी जपून बोला, आता वहिनी आमच्या घरातली शेफ झाली बरं का. शेफ? हो. अगो ती तर माझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक करते. आई तुम्ही मस्त. मस्ती करताय का आता? हो ग बाळा, मी कशाला खोटं बोलू? हा ना, मग पण हा ना. अरे काय चाललंय? मला सोडून पार्टी करताय? हा? दादा हा. एवढा आवरून कुठे निघाला सर? अगं बाहेर थोडं काम आहे. कामच आहे की मग आज पण वहिनीसाठी गुलाबाचं फुल आणायला चालला. अगं प्रिया, रेडी आहेस का तू? मला सगळं माहितीये. काय माहितीये? काल रात्री दादा वहिनीला म्हणत होता की प्रिया, जेव्हा तू हसतेस ना तेव्हा घर स्वर्गासारखं वाटतं म्हणे. प्रियताई, माझा मुलगा एवढा रोमॅन्टिक केव्हापासून निघाला? अहो, आम्हालाही माहित नव्हतं की आमचे जावई बाप्पू लपलेले कवी आहेत म्हणून. काय नाही, तुम्ही पण. काय झालं आई? काही नाही ग, आज तुझ्याकडे बघितलं की स्वतःची स्वतःला लाज वाटते बघ. हा आई, जुन्या गोष्टी नका काढू आता. नाही, मला आज बोलायचे. तू जेव्हा पहिल्यांदा घरात आली होतीस ना, तेव्हा तू माझी मुलगी होतीस खरं, पण मी तसं तुला मानलंच नाही ग. माझं नशीब चांगलं म्हणून देवाने मला दुसरी संधी दिली आणि तू ती मान्य पण केलीस. हो आई, असं नका बोलू. मला माफ केल्याबद्दल तुझे खूप आभार आहे बेटा. मी हो आई, असं का बोलताय तुम्ही? हे बघा, मुलगी कधीच आईवर नाराज नाही होत. माझी मुलगी अशीच आहे बघा. तिला त्रास झाला ना तरी सगळं विसरून जाते.
आणि माणसांना जपते. बस झाला आता, सगळे रडायला लागतील बघा. तर माझा एक महत्वाचा प्रश्न आहे. काय? 2 वर्ष झाले तुमच्या लग्नाला, आता नातवाचं तोंड कधी दाखवणार आहेत आम्हाला? डायरेक्ट बाउन्सर मारला. हो मग, अधिकारच आहे तो आमचा नातवंडांचं तोंड पाहण्याचा. काय हो शारदाताई? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही. आई तुमचं काही पण हा? दादा बहिणी पळाली बस. काय हो, काय बघता? माझं घर. हो आधी पण हे घरच होतं. नाही, आधी फक्त भिंती होत्या, ते आता घर झाले. काय हो शारदाताई? हा? पोरं सोबत किती चांगले दिसतायत ना. होय ना हो, देवाचीच कृपा आणि आपल्या मुलीचा मोठेपणा बघा. तुला एक सांगू, मी आयुष्यात खूप काय कमवलं, पण हे हसणारे चेहरे हेच खरी माझी संपत्ती. आणि विश्वास? तो मी आता कधीच तुटू देणार नाही. नाती रक्ताने नाही तर विश्वासाने टिकतात. आपल्यात जेव्हा चुका मान्य करण्याचं धैर्य आणि माफ करण्याचं मोठेपण एकत्र येतं, तेव्हा तुटलेलं घर पुन्हा एक कुटुंब बनतं.